छान मस्त अगदी रसरशीत गुलाबजाम तयार आहेत। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूयात। गुलाबजामसाठी जो पाक लागतो तो बनवूया अगोदर आपण। त्याच्यासाठी मी 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने मी साखर मोजलेली आहे त्या वाटीनेच 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे मी। आणि आता आपण गॅसवर गरम करायला ठेवूया। साखर विरघळेपर्यंतच आपण गरम करून घेणार आहे मोठ्या गॅसवर। साखर विरघळलेली, आता मी गॅस एकदम कमी केलेला होता आणि 5 मिनिटं उकळवून घेतलेलं आहे। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक नाही करायचा आहे, फक्त मधापेक्षा थोडा पातळ ठेवायचा आहे पाक। आता आपण काय करूया ना, याच्यामध्ये थोडं दूध टाकूया। दूध टाकल्याने काय होतं ना, पाकातला जो साखरेचा मळ आहे तो वेगळा होतो आणि पाक स्वच्छ होतो, म्हणून दूध टाकून घेतलेलं आहे मी। 2 टीस्पून दूध टाकते मी। बघू शकतात वरती दिसत असेल साखरेतला मळ। पाकाचा रंगही बदलला आता। आता आपण साखरेचा जो मळ आलाय वरती तो काढून घेऊया। इतका मळ निघालेला आहे, पाकही छान स्वच्छ झाला आहे। आता मी गुलाबजाम बनवण्यासाठी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण साखर पाणी मोजलेलं होतं त्याच वाटीने जर खवा मोजला तर 1 वाटी खवा आलेला आहे। तो एकदम दाबून असा 1 वाटी खवा घेतलेला आहे मी। आता आपण हा खवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। आपण हाताने रगडून मऊ करू शकतो खवा, पण त्याला वेळ लागतो, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे। छान अगदी मऊ झाला आहे आता खवा। आणि आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहे। 200 ग्रॅम खवा होता, तो 1 वाटी होता म्हणजे, तर आता आपण त्याच्यामध्ये पाव वाटी किसलेलं पनीर टाकून घेणार आहे। म्हणजे 1.5 टेबलस्पून येतं पनीर। आपण या पद्धतीने बनवलेला गुलाबजाम खूप छान तयार होतात। आपण तळताना वगैरे असे तुपात किंवा तेलामध्ये जेव्हा तळतो आपण तेव्हा ते मोकळे होत नाही असे, म्हणून तुम्ही या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा। पनीर टाकल्यानंतर मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। खव्याला छान असं तूप सुटायला लागलेलं आहे आता। पुन्हा एकदा आपण मिक्स करूया। आणि आता याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहे। पाव वाटी मैदा घेतलेला आहे मी, तर एका वेळेस एवढा सगळा मैदा टाकणार नाही आहे मी। जसा लागेल तसा टाकूया आपण। मिक्स करूया मैदा टाकल्यानंतर।
200 ग्रॅम खव्यासाठी पाववाटीच मैदा लागतो। जास्त जर टाकला गेला तर गुलाबजाम कडक होऊ शकतात। गुलाबजाम करण्यासाठी एक सारख्या वाटीने सगळं साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकतात, म्हणजे गुलाबजाम छान तयार होतील। झालेला आहे, छान मऊ गोळा तयार झालेला आहे। आता आपण याच्यात बेकिंग पावडर टाकूया। पाव चमचापेक्षा कमी घेतलेली बेकिंग पावडर मी। बेकिंग पावडर टाकल्यानंतर पुन्हा मळून घेणार आहे गोळा मी। झालेला आहे, अगदी छान मऊ गोळा तयार झालेला आहे। आणि आता आपण याचे गुलाबजाम बनवूया। एकसारख्या आकाराचे गुलाबजाम बनवण्यासाठी ना एक चमचा वगैरे असा सेट करायचा आणि असे गोळे बनवून घ्यायचे अगोदर छोटे छोटे, म्हणजे एकसारख्या आकाराचे गुलाबजाम तयार होतात। आता आपण अगोदर हे 2-3 गुलाबजाम तळून बघूया तुपामध्ये। तुपात किंवा तेलात कशातही तळू शकतात तुम्ही। छान मस्त तयार होत आहेत गुलाबजाम अगदी। अगोदर मी चेक करते तूप गरम झालेलं आहे की नाही। झालेलं आहे गरम। अगदी कमी गॅसवर गुलाबजाम तळायचे आहेत आपल्याला। मी अगोदर एक तळून बघते। छान मस्त तयार होत आहेत गुलाबजाम आता, म्हणजे तुपात टाकल्यानंतर असं मोकळं वगैरे काही होत नाही आहे। नाहीतर काय होतं ना, बऱ्याच वेळेला खव्याचे गुलाबजाम म्हटले की जर मैदा कमी झाला तर तुपामध्ये किंवा तेलात तळताना मोकळे होतात गुलाबजाम, आणि मैदा जर जास्त झाला तर कडकही होतात। त्याच्यामुळे मैद्याचं प्रमाण अगदी तुम्ही व्यवस्थित टाका। शक्यतोवर पाव वाटीपेक्षा जास्त मैदा लागत नाही। छान गुलाबजाम तयार झालेला होता तळला तर। आता आपण बाकीचे गुलाबजामही याच पद्धतीने बनवून घेणार आहे। सगळे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत माझे। आता तळून घेणार आहे मी। अगदी कमी गॅसवर तळायचे आहेत आपल्याला गुलाबजाम। तुपात टाकल्यानंतर आपल्याला गुलाबजाम सारखे हलवत राहायचे, म्हणजे एकसारख्या रंगाचे तळले जातील। मी हा स्टीलचा स्ट्रॉ आहे त्याच्याने हलवते एकसारखं। बघू शकतात एकसारख्या रंगाचे तळले गेलेले आहेत गुलाबजाम। आता काढून घेऊया आपण। आणि पाकही गरमच आहे आपला, तर लगेचच आपण पाकात टाकूया। बाकीचेही गुलाबजाम तळून घेणार आहे मी।
झालेले आहेत. आता हे पण गुलाबजाम तळून झालेले आहेत. आपण पाकात टाकूया लगेच. आणि आता राहिलेले बाकीचे गुलाबजाम तळून घेणार आहे मी. पाकात टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा हलवून घेऊया. अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे गुलाबजाम. आणि रात्रभर पाकामध्ये ठेवायचे म्हणजे छान पाक मुरतो त्याच्यामध्ये. अर्धा एक तासानंतर बघू शकतात तुम्ही छान फुललेले पण आहेत गुलाबजाम. आणि लगेचच एक कट करून दाखवते तुम्हाला मी. अगदी छान मऊ झालेले आहेत. आणि छान रसरशीत झालेले आहेत. अगदी छान पाक मुरला आहे त्याच्यात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.